नमस्कार, मी लीना. मंडळी, आज आपण करतोय मस्तपैकी बटाट्याची पोळी. खमंग पदार्थ आहे आणि तुम्ही चटणी, लोणचं, सॉस कशाबरोबरही खाऊ शकता. मुलांना डब्यात देऊ शकता. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण केव्हाही हे करून खाऊ शकता. एकदम सोपी आहे करायला ही कृती. बघूया कशी करायची ते. इथे मी एक बटाटा उकडून साल काढून घेतलेला आहे. तो आता आधी किसून घेते. शक्यतो बारीक किसणीने किसा. म्हणजे ते मोठे मोठे त्याचे लच्छे येणार नाहीत, बारीक लच्छे येतील. बटाटा आलेला आहे, त्याच्यामध्ये आता मी जिरं घालते, थोडेसे चिली फ्लेक्स, त्याच्यानंतर एक हिरवी मिरची. ही तिखट नाही आहे, कमी तिखट असलेली हिरवी मिरची आहे. थोडी कोथिंबीर, मीठ चवीनुसार, आणि आता मी इथे मैदा वापरते आहे. पण तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल. हे सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी छान कणिक मळून घेतले. हे मळताना मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे. आता थोडंसं तेल आणि तेल व्यवस्थित लावून घेऊया. अशी आपली छान कणिक तयार झालेली आहे. एक 10 मिनटं झालेली आहेत. आता आपण जसे पोळीसाठी पेढे करतो तसे त्या आकाराचे करून घेऊ. तुम्हाला किती लहान मोठी पोळी लाटायची साधारण त्याप्रमाणे तुम्ही त्याचे गोळे करून घ्या. तर मी इथे 2 आधी करून दाखवते तुम्हाला. साधारण या जाडीची अशी पोळी झालेली आहे. एक पोळी तव्यावर टाकली आणि तोपर्यंत दुसरी पोळी लाटून घेते मी. मी इथे तेल लावते, तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटर लावलं तरी चालेल.
आपली बटाट्याची पोळी तयार आहे. हे बघा, मस्तपैकी लुसलुशीत अशी ही आपली पोळी तयार आहे. हे बघा. आणि मी म्हटलं तसं मी इथे आत्ता सॉस ठेवलाय, पण तुम्ही चटणी, लोणचं कशाबरोबरही ही पोळी खाऊ शकता. चला तर मग मंडळी, ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.